त्या माणसाचं काय म्हणते कोण खोट्या बातम्या देते ते माणसाचे का आम्ही वारसाची नोकरी मिळवली आहे का तर त्याच्या पोटात दुखतं एवढं त्यांनी असं खोट्या खोट्या बातम्या दिल्यात खोट्या केशी केल्या त्यांनी माघार घ्यावा नाही तर आहे ना आदिवासी समाज घेऊन त्याच्या गावात त्याच्या घरासमोर उपोषणाला बसन हे त्यांनी डोक्यात घ्यायचं त्यांनी नादाला नाही लागायचं आमच्या चुकीचं जेवढं केलं तेवढं माघारी घे त्याने एवढंच सांगणे त्याला प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांनी सदरची नियुक्ती आपणास दिली आहे हे खरे आहे का? हो. म्हणजे पैसे न घेता किंवा रितसर झालंय का? तुमचं मत काय हा, तर तुमची अडवणूक केली त्या कार्यालयाने? नाही कधीच नाही. सरांनी आम्ही जेव्हा सरांकडे आमचे डॉक्युमेंट्स गेले सरांनी त्वरित आमच्यावरती म्हणजे लक्ष दिलं नाही का नोकरीवर कामावर घेतलं लावून. असं ठीक आहे. मग नेमकं देसाईंनी कोणता नियम दावलाय नियमबाह्य कारवाई केली असेल किंवा तुम्हीच खरे वारसदार आहात की अन्य कोण आहे? नाही आम्हीच आहेत. आता दुसरं कोण असणार आहे? आम्ही दोघी बहिणी आई पप्पा वारल्यानंतर आईने आमचा सांभाळ केला. मला एक लहान बहीण आहे. मम्मीचं वय जास्त असल्यामुळे तिला नोकरी नव्हती हे होत नाही. मग मी मोठी आहे मग मलाच नोकरी पद्धतीवर घेतलंय. मग तुम्ही कोर्टामार्फत केलंय का सगळं? वारस हक्क हा. मग तुम्ही कोणाचा हक्क हिरावून घेतलाय का? कोणी होतं का दुसरं आणखीन तिथं त्या जागेवर तुमच्या पप्पाच्या जागेवर? नाही कोणी नव्हतं. नियमाने झाले. हा नियमाने. अन्य कर्मचाऱ्यांना किंवा वारसा नडावलून देसाई यांनी तुम्हाला झुकते माप देऊन ही नियुक्ती केली आहे का? अन्य कोणी होतं का तिथं काम? म्हणजे तुम्हाला ज्यावेळी नोकरी द्यायची होती तिथं कोणाचे अर्ज आले होते का? नाही. बरोबर वस्तुस्थिती नेमकी आहे ना ती? हो. तुम्हाला नियुक्ती देता नियमबाह्य कारवाई म्हणजे पक्षपातीपणा केला आहे का? म्हणजे तुमच्यावर नियुक्ती करताना किंवा दबाव काय आहे का कोणाचा? किंवा देसाई सरांनी काही दबाव आणलाय का तुमच्यावर असं बोला किंवा तसं बोला तसं काय? तसं काहीच नाही. म्हणजे तुमचं म्हणणं नियमाने झालंय आणि अनुकंपा खाली तुम्ही कोर्टाने वारसदार प्रूव्ह केलंय तुम्हाला. देव माणसाने काम केलं. हा उलट त्या देव माणसाने पटकन काम केलं आमचं. चांगले माणूस. मग असं आहे देव माणसाने काम केलं मग असं काय वृत्तपत्रात आलंय किंवा काय? आता त्या लोकांनाच माहिती त्यांनी काय एवढं त्यांच्या हे केले आम्हाला तर नाही सांगते चुकीचं त्यांनी काय केलं तर मग त्या माणसानेच का असं केलं काय माहिती. नाही मग आता तुम्ही या संदर्भात काय आवाज उठवणार आहे किंवा काय काय मत आहे? काय करणार आता पुढे? आम्ही आदिवासी आम्ही आदिवासी येत आम्ही गरीब आदिवासी आहेत आणि आम्ही आवाज उठवणार. आमच्या मागे कोण लागले ते घेतले तर आम्ही त्याच्या घरापुढं पोषणाला बसणार माझ्या 2 मुली घेऊन. कारण आम्हाला कुणाचा आधार नाही. त्यांनी आमचं असं चुकीचं केलं नाही पाहिजे. तो का आमच्या हे करतोय? बरं आम्ही दुसरे मेले त्यांचे नोकरी हिरावून घेतलंय असं बी नाही. आमच्या हक्काची नोकरी आहे माझ्या मिस्टरांची. मला मुलगा नाही म्हणून माझी मुलगी त्या का याच्यावर लागली. आम्ही चुकीचं काय केलं? मग हा माणूस का आमच्या मागे लागला? त्याने तुझी तक्रार केली बरं समजा आदिवासी आयुक्तालयात तर त्यामध्ये बुवा ही चुकीची नियुक्ती नियमबाह्य म्हटलंय पण त्याच्यामध्ये तुमचं तर नाव नाही ना तसं तक्रारीमध्ये त्यांच्या म्हणजे असं कॉमन तक्रार केली आहे. मग त्या अनुषंगाने तुम्हाला काय वाटतं की आमच्या बाबतच ती तक्रार असावी? हो हो आमची तक्रार हा मग आमच्या चुकीचं हे करतात म्हणजे आमची बी तक्रार असं म्हणत. नाही त्यांनी तुमचं त्या तक्रारीमध्ये नाव दिलं का नाही मला नाही माहिती करेक्ट पण तुमचं नाव नसलं तरी पण तुमच्या अनुषंगाने तक्रार केली त्यांनी असं म्हणायचं. काय केला उल्लेख? अनुकंपा खाली जागा चुकीची भरली असं केलं तसं केलं असं काहीतरी म्हटलंय त्याने. तुमच्याकडे मग ह्या संदर्भात वरून चौकशीला कोण आलं होतं का? नाही आलं. मग चौकशी समिती नेमके मग ते काहीतरी ते देसाई सरांवर काहीतरी ठपका ठेवलाय समितीने असं काहीतरी समजतंय नेमकं काय? ते आलेच नाही काही हेच केलं नाही आम्हाला तर कसं कळायचं? चौकशी समितीने तुमच्याकडे येऊन जबाब घेतले पाहिजे ना. येऊन विचारलं पाहिजे ना खरं काय खोटं काय. मग आम्हाला बी कसं कळणार? मग
चुकीचं त्यांचं तेच तिकडं हे करतात, मग आम्हाला कळणार काय आम्ही चुकीचं केलंय की खरं केलंय, आम्हाला विचारावं ना. हा, मग तुमच्यापर्यंत कोणी आलं नाही त्यांचं, कोणी आलं नाही. म्हणजे जे वरच्या कार्यालयाचे आहेत देसाई सरांच्या वरच्या, कोणी नाही आले. हा, मग त्यांच्या वरच्या कार्यालयाचं कोणी न येता त्यांनी आज चौकशी अहवाल परस्पर केलाय केलंय. आणि काहीतरी ठपका ठेवलाय त्यांच्यावर, म्हणजे चुकीचा ठपका ठेवलाय. चुकीचा ठपका ठेवला असं तुमचं मत आहे. बरोबर आहे. म्हणजे तुमच्यापर्यंत अजून कोणी पोहोचलेली नाही कोणीच नाही आले. आणि तुम्हाला नोकरी दिली ही काय कोणाची हिरावून घेतलेली नाही. बिलकुल नाही सर, हा? ही आमच्या हक्काची होती. हा, आम्ही चुकीची कोणाची हिरावून घेतली बी नाही. आमचीच नोकरी आम्ही. मग या संदर्भात आदिवासी संघटना मगाशी बोलल्याप्रमाणे आदिवासी जाणार का संघटना- तुम्ही आता तक्रार करणार? आदिवासी संघटना जाणार ना, आदिवासी संघटनांना हीच विनंती आहे हा, का ह्या आदिवासी महिला विधवा आहे हिच्यासाठी खरंच रस्ते होत राहा, कारण ह्या माणसाचं घेणे नाही देणे नाही सर. याने आमच्या मागं का लागावं? मग तो आदिवासी आहे का? आमच्यासाठी- आदिवासीच आहे का तो? आदिवासी आणि नाही मग आहे का? कसं काय असं? तो आदिवासी असता तर आदिवासींची कळकळ लागली असेल ना त्याला. हा, मग चुकीचं काय केलं असतं त्याने? पण तो आदिवासी नाही, तो कशासाठी बसलाय तिथं काय माहिती, काय मागणी आहे त्याची. म्हणून हात जोडून विनंती आहे आदिवासी संघटनेने, जेवढी आदिवासी लोक माझे बांधव असतील त्यांनी माझ्यासाठी जाऊन यावा. मी हात जोडून त्यांना विनंती करते की ह्या विधवा गरीब विधवा महिलेशी हे करा म्हणून. आमच्या मागं ना पुढं कोणी नाहीये. मला 2 मुली आहेत, कोणाचा आधार नाही. आणि या माणसाचं आम्ही काही नुकसानही केलं नाही, तरी या माणसाने आमचं हे केलंय. म्हणजे माझ्यासाठी प्लीज या धावून, एवढी मदत चांगली. फटांगरे सोपान पंढरनाथ, प्रायमरी मुख्याध्यापक, अनुदानित आश्रमशाळा फुलवडे, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. माझ्या शाळेतील मदतनीस या पदावरती कार्यरत असणारे माझे सहकारी कैलासवासी गबाले लक्ष्मण चंद्रकांत यांचं किडनी स्टोन या आजारामुळे 5 ऑक्टोबर 2019 रोजी निधन झालं असून त्यानंतर रिक्त असणारी जागा जी आहे तर ती कायदेशीर वारसानुसार रितसर त्यांचे कायदेशीर वारस श्रीमती नकाबाई लक्ष्मण गबाले यांना शासन नियमानुसार जाते. परंतु दरम्यानच्या काळामध्ये मामांच्या निधनानंतर कोविड काळ सुरू झाला. कोविड काळामुळे 2 वर्ष कालावधी त्या ठिकाणी ब्रेक झालेला आहे. या ब्रेकच्या काळानंतर त्यामध्ये सदरील श्रीमती गबाले यांचं वय जास्त असल्या कारणाने त्यांची कायदेशीर वारस कुमारी प्रियंका लक्ष्मण गबाले हिला मदतनीस या पदावरती घेण्याबाबतचा ठराव संस्थेने दिनांक रोजी दिलेला असून त्यानुसार रितसर कायदेशीर प्रोसेस संस्थेमार्फत करण्यात आलेली असून संस्थेमार्फतचा योग्य तो यथोचित ठराव मान्य प्रकल्प अधिकारी यांना सादर करून प्रकल्पाधिकारी मान्य देसाई सर यांनी याला प्रशासकीय नियुक्ती दिलेली आहे. प्रशासकीय नियुक्ती दिली आणि त्याच्यानंतर हा ठराव कुठं जातो? आपलं प्रशासकीय नियुक्ती ठाण्याला जातो वर? नाही, इथेच असतो, इथंच गोडेगावलाच असतो. वर्गचारचं इथेच हा, असतं. मग हे नियमाने झालंय? हो, सर्व नियमाने झाले, परंतु नियमबाह्य झाल्याचा काही आरोप केला जातो. यामध्ये काय तथ्य आहे का? नाही, नियमबाह्य यामध्ये काहीच नाहीये. माननीय प्रकल्पाधिकारी देसाई सर यांनी अतिशय वाखाणण्याजोगं काम केलेलं आहे सर. हे म्हणजे रितसर कायदेशीर वारस जे आहेत या कायदेशीर वारसाला म्हणजे आदिवासी भगिनीला नोकरी देण्याचं काम महोदयांनी केलं, अनुकंपाखाली, अनुकंपा तत्वावरती. हा, म्हणजे त्याच्यामध्ये कुठं नियमबाह्य झालेली नाही नियमबाह्य किंवा जे आरोप होतात तर त्याच्यामध्ये तथ्य नाही असं तुमचं मत आहे? यस.